नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत। तर झटपट आणि एकदम पटापट। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघून घेऊया। हे मार्केट मधून आहे ना, आपण बांगडे आणले। त्या मावशीने डोके काढून दिलेत। बाकीचं आता कापायचंय ते आपण कापून घेणार आहोत, कारण त्याला पण कसं टाइम नसतो ना आज, म्हणून जरा डोके फक्त काढून दिले। तर हे बघा, हे बाजूचे जे त्याचे शेपटे असतात ना ते कापून घेते। अच्छा, हे बघा, हा काटाही कापून घेते। ओके। आपल्याला फ्राय करायचे तर अक्केच फ्राय करायचे? हो हो, अक्केच फ्राय करायचे। हे कसे आजूबाजूचे हे असतात ना त्यांचे शेपटे, ते कापून घेतले ना की जरा खायलाही बरं पडतं। मच्छी म्हटले की काटे असतातच। हा, पण जेवढे साफ करता येईल चांगल्या प्रकारे तेवढी मच्छी साफ करून घ्यायची। तर ह्याचे डोले आहेत ना ते पण काढून टाकते। ओके। कारण डोले मी काढायची नाही, बऱ्याच जणांची कमेंट आलेली की डोले फुटतात, पण आम्ही एवढे फ्राय करतो ना मच्छी, तर कधी असे डोले फुटले वगैरे गेलेले नाहीयेत। पण चला, तुम्ही सांगताय म्हणून कशाला रिस्क ना, म्हणून आपण ते करतोय। आणि आता हे आपण आहे ना फ्राय करण्यासाठी ना जरा असं थोडंसं असं फिरून घ्यायचं। ते काय खवलं वगैरे असेल तर निघतील, तसंही खवलं नसतं त्याच्यावर, पण आपण थोडंसं फिरून घ्यायचं असं विलीवर। आणि आता ह्याला एक काप करणार आहोत आपण। अच्छा, दोन्ही बाजूने करून घ्यायचे? हा, दोन्ही बाजून करून घ्यायचे, कारण काय जेवढे काप करणार ना तेवढा मसाला कसा आतमध्ये पर्यंत जातो। हे बघा, असे काप करून घेतले। खायला पण आहे ना मस्त इझी पडतं। हा, याच्यात मसाले भरायला पण बरे पडतात। हो हो हो, असं। तर दोन्ही बाजूने करून घ्यायचे? हा, तर ह्या बाजूने पण आपण करून घेऊया। ओके। सुरीने पण तुम्ही करू शकता? हो, सुरीने पण करू शकता। तर घरी विली आहेच, तर म्हटलं विलीचा पण वापर केला पाहिजे ना। हो, हे बघा, हे मस्त असे काप बघा करून घेतले दोन्ही बाजूने असे। आता आपण आहे ना धुताना त्याच्या आतमध्ये एकदम व्यवस्थित आहे ना पाणी टाकून धुवून घ्यायचं, कारण हे जे बांगडे आहेत ना ह्याच्यामध्ये कचरा खूप असतो आतमध्ये। आतमध्ये हे सर्व ब्लॅक असतं ना, ते सर्व धुताना काढून घ्यायचं। तर अशाच प्रकारे आता दुसराही बांगडा मी करून घेते। हे बांगडे आहेत ना मस्त साफ करून घेतले आणि धुवूनही घेतलेत व्यवस्थित। तर आता त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते आता आपण बघून घेऊया। बरं, मीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, एक 2 चम्मच भर घेतले, मोठे चम्मच आहे तो। हा, ते 2 चम्मच तांदळाचं पीठ। आणि रवा आहे, रवाही 2 चम्मच आहे। अर्धा चम्मच हळद पावडर आहे, आणि 1 चम्मच गडशीबंधू मिरची पावडर आहे, आणि आलं लसूणची पेस्ट आहे, आणि एक कोकम आहे। एक कोकम साधारण 3 घेतलेत। तर आपल्याला एक कोकम ह्याला वरून टाकायचे तुकडे करून, आणि 2 कोकम आहे ना यांच्या पोटात टाकायचे। हो, आणि फ्राय करण्यासाठी ना कढीपत्ता घेतलाय। बरं, आता काय करायचं पहिल्यांदा? आता आपण आहे ना हे जे रवा आणि तांदळाचं पीठ आहे ना ते आता आपण मिक्स करून घेऊया। अच्छा, हे कोटिंग साठी आपण वापरणार आहे फ्राय करायला। तर आपण याच्यात थोडंसं एक मीठ टाकूया, 2 चिमूटभर मीठ टाकलेले, 2 चिमूट आपले मसाला टाकलाय, जरला मिरची पावडर येतो, आणि हळद पावडर। अच्छा, आणि आपण हे मिक्स करून घेऊया। ओके। ऍक्च्युली मीठ मसाला हळद टाकली ना तर जरा कोटिंगला पण चव छान येते अशी। ते दोन्ही बाजूने असं बॅलन्स होतं त्याचं। हे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण ह्याची तयारी करूया। तर याच्यावर आपण हे कोकम आहे ना ते बारीक बारीक करून घेऊया। हळद पावडर आपण पूर्ण टाकतोय, गडशीबंधू मिरची पावडर पण पूर्ण टाकतोय, आणि हे आलं लसूण पेस्ट, मीठ, सर्व आहे ना आता हे आपण एकजीव करणार आहोत। अच्छा, त्याचं मिश्रण इकडे बाजूला बनवायचं। हो, हे बघा मस्त एकजीव झालेलं आहे। ते आता आपण ना बांगड्या लावून घेऊया। अच्छा, हे बघा छान पद्धतीने आपण जे काप केलेत ना त्याच्यामध्ये पण त्याच्यात व्यवस्थित जाते बघा, काप मध्ये व्यवस्थित घुसला जाते, मसाला व्यवस्थित जाते। एक बाजू झाले, आता ही दुसरी बाजू।
आणि जो हे आपण कोकम ठेवलेले आहेत ना 2, ते कोकमला थोडासा मसाला हलकासा लावून आहे ना हे त्यांच्या पोटात टाकायचं असं. त्याने आहे ना बांगड्याची एक चव आंबटसर आहे ना मस्त येते. हो छान येते. बांगडा कसा उग्रच असतो ना थोडा, त्याला कोकम लावायचं शक्यतो. आणि कोकम असं आतमध्ये पण तुम्ही कधी टाकून बघा तर त्याचं पण एक चव अशी छान येते अशी. म्हणजे पूर्ण ते पोटात असं जे असतं ना त्याच्यामध्ये हे टाकल्यामुळे कोकम त्याची एक चव येते. त्या कोकमची पण चव येते आणि बांगडा छान लागतो खायला. मसाला असं छान दोन्ही बाजूने आहे ना लावून घ्यायचा. दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून झालेले मसाले दोन्ही बाजूने. आता हे बांगडे ना आपण एक 10 मिनिटं ठेवूया. ओके. मसाला त्याच्यामध्ये चांगले मुरतील. हो मग फ्राय करायला घ्यायचा. ठेवू दे. 10 मिनिटं झालेले आहेत. बांगड्याला बघा कसं असं मस्त पाणी पण सुटलेलं आहे आणि मसाले पण एकदम मस्त व्यवस्थित लागलेले आहेत. तर आता आपण तवा ठेवलेलाच आहे गरम करायला. तेल टाकूया. गॅस स्लोच आहे. आणि आता बांगडा आहे ना आपल्याला हे बघा मस्त असा कोटिंग आपण जे बनवलंय ते दोन्ही बाजूने छान पद्धतीने लावून घ्यायचं. तसे कोटिंग चांगलं लागलं ना तर मच्छी चांगली फ्राय होते. हो. हे बघा मस्त असं कोटिंग लागलेली आहे बघा दोन्ही बाजूने. हो. तर आता आपण हा बांगडा फ्राय करायला ठेवूया. बरं. कढीपत्ता पण टाकलाय आपण. हो कढीपत्ता गावावरून आणलेला बराच कढीपत्ता घरी आहे तर त्याचा असा वापर. फोडणीमध्ये जरा कढीपत्ता टाकलात ना तर फोडणीला पण एक चव वेगळी येते आणि छान पण लागतो. तर इकडे आता परत दोन्ही बाजूने जे कोटिंग आपण बनवलं ते लावून घेऊ आणि फ्राय करायला ठेवूया. 2 बांगड्याच आपण मस्त मोठे मोठे फ्राय करतोय. एक बाजू शेकून घ्यायची त्याच्यानंतर मग दुसरी बाजू. एक बाजू अगदी 5 मिनिटं शेकून घ्यायची. स्लो गॅसवरती घ्यायचं. स्लो गॅसवर म्हणजे कसं मच्छी कशी आता पूर्ण अक्का बांगडा आहे ना मग तो कसा एकदम व्यवस्थित शेकला जातो. म्हणून थोडासा मिडियम गॅस ठेवायचा. फास्ट गॅस केल्याने काय होतं बांगडा तर शिजला जातो लगेच दिसतो आपल्याला पण आतून ना थोडासा कच्चा राहतो आणि करपण्याचे पण चान्सेस जास्त असतात. त्यामुळे स्लो गॅसवरती शक्यतो मच्छी बनवायची. 5 मिनिटं लागतील याला. एक बाजू आहे ना एकदम छान अशी खरपूस अशी शेकलेली आहे. आणि दुसरी बाजू आपण आता शेकून घेऊया. बघा मस्त शेकले. कलरही छान आलाय बघा. हे काप मारल्यामुळे कसं असं थोडं आतमध्ये मसालाही जातो आणि फ्राय करताना असं म्हणजे ते भेगा पडतात ना तर छान वाटतात असे आणि छान लागतो असं खायला. ही दुसरी बाजू पण मस्त शेकल्या गेले बघा. ही बघा दुसरी बाजू. हे शेकटं ठेवण्याचं कारण काय ना असं आपण मच्छी पटकन उचलू शकतो म्हणून ही शेकटी ठेवलेली. शेकटीला आपण खाऊ शकत नाही आणि जरा बघायला पण बरं वाटतं. जरा छान वाटतं जरा बघायला. तर आता एक बाजू झालेली आहे. दुसरी बाजू साधारण ती पण 5 मिनिटं शेकून घ्यायची स्लो गॅसवरती. त्यानंतर बांगडा फ्राय खायला तयार. बघा व्यवस्थित बांगडे आहेत ना आपले फ्राय झालेले आहेत. तर आता मी गॅस बंद करते. तर आता हे गॅस बंद केलाय तर आपल्याला हे बांगडे आहेत ना काढून घ्यायचे. आपले बांगडे तयार आहेत. थोडी कोथिंबीर टाकली की आपले बांगडे खायला तयार. हो मस्त झटपट आणि एकदम चटपटीत. तर अशा प्रकारे आहेत ना बांगडे आहेत ना झटपट फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसे झालेत ते. धन्यवाद.